व्हिडिओ हा असा कसा ठेव देवाला गणपती बाप्पा मंगल मूर्ती नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मी निहाल माडिक स्वागत करतो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आता उद्या आपल्या घरामध्ये आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। तर मी आता निघालो माझ्या फॅमिलीसोबत गावी जायला। तर जाऊया आणि मस्त मस्त आता नवीन नवीन व्हिडिओ येतील आपल्या कोकणातले। तर सगळे व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला आवडेल ते व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे। तर गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो, सकाळी निघालो आम्ही घरातून 7:30ला आणि अंदाज होता की आम्ही 4 वाजेपर्यंत गावी जाऊ आणि आपल्या बाप्पाला घरी घेऊन येऊ। पण वाटत नाही आता जायला गावी भेटेल, कारण ट्रॅफिक खूपच आहे। तुम्ही बघितलं तरी दाखवलं तुम्हाला, ट्रॅफिक खूपच आहे। त्यामुळे वाटत नाही, कदाचित 6-7 वाजतील घरी जायपर्यंत। मग बघू पुढचा कार्यक्रम काय होतं ते। आता वाजले संध्याकाळचे 7 आणि आतून आम्ही इंदापूरलाच आहोत। जवळजवळ 4 तास इंदापूरच्या ट्रॅफिकमध्ये फसलोय आम्ही आणि आता इथे पेट्रोल पंपवर आम्ही थांबलो पेट्रोल भरायला। तर खूपच वेळ लागतो, खूप ट्रॅफिक आहे। बघूया आता आपण किती वाजेपर्यंत पोहोचतोय ते। तर मित्रांनो, रात्रीचे आता 2 वाजलेत आणि फायनली आम्ही त्या ट्रॅफिकमधून घरी पोचलेलो आहोत। तर मित्रांनो, आम्ही यायच्या अगोदर आमच्या काकांनी इथे डेकोरेशन करून ठेवलेलं आहे आणि ते बघू शकता आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन आपल्या घरी झालेलं आहे। तर मित्रांनो, आता आपण फायनली घरी आलेलो आहोत आणि खूपच लेट झाला आहे। जिथे आपल्याला प्रवासासाठी 6 ते 7 तास लागतात तिथे आपल्याला 14 तास लागलेत घरी यायला आणि आता रात्रीचे वाजलेत 2:30। तर आलो घरी आणि जेवलं वगैरे, फ्रेश वगैरे झालो आणि आता आपल्या बाप्पाच्या तयारीसाठी म्हणजे जे बाप्पासाठी आपल्याला डेकोरेशन करायचं ते डेकोरेशन करायला घेतो। तर यावर्षीचं आमचं डेकोरेशन कसं वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर जाऊया आणि आपण डेकोरेशन स्टार्ट करूया। तर मित्रांनो, इथे दादानी डेकोरेशनची तयारी करायला घेतलं आहे। म्हणजे जे जुनं डेकोरेशन केलं होतं काकांनी ते चेंज करून आम्ही काहीतरी नवीन डेकोरेशन चालू करतोय। तर मित्रांनो, हे आहेत माझे आजोबा। बा काय आहे हो बा, हे काय आहे ते, काय आहे का ते?
थोडं चांगला आणि बांधा चांगल्या वर बाकी लाव. आवाज देव बापाला वर बसवती उभे या देव बापाला. तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं डेकोरेशन हे कम्प्लीट झालेलं आहे. इकडे 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 गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. तर मित्रांनो गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत त्यांच्या आसनावरती आणि ते गणपती बाप्पाच्या पूजासाठी काका आणि भाऊ दोघं जण 21 दुर्वांचे जुड्या तयार करतात दोघं जण. तर इथे सुका नारळ घेतला आपण तेलासाठी. तर गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी इथे मोदकांची तयारी सुरू झालेली आहे आणि इथे आई दिदी आणि सगळ्या घरातल्या आमच्या महिला मंडळ मिळून इथे मोदक बनवायला चालू केलं इकडे आता. सौर्य दाखव तू केलेलं. दाखव मला तू केलेलं. दाखव काय केलं. मस्त रे. कर लवकर कर मोदक कर बाप्पासाठी. तर हे दोघं मेन शेफ आहेत आपल्या घरचे. तर मित्रांनो पूजा वगैरे करून झाले आणि आमच्या कोकणामध्ये ना म्हणजे आमच्या गावी पूजा वगैरे झाल्यावरती आरती होते ती प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन म्हणजे सगळ्यांच्या घरामध्ये आरती होते. म्हणजे आपल्या भावकीमध्ये जेवढी घरं आहेत त्या सगळ्यांच्या घरामध्ये जाऊन आरती होते. तर त्या आरतीला आपण जाणार आहे सगळ्यांच्या घरी आणि मग आरती झाली की मग जेवणाचा कार्यक्रम. तर जाऊया आता आरती करायला.
तर मित्रांनो, आता इथे थोड्याच वेळात आपल्या कोकणातील परंपरेनुसार चालत आलेला म्हणजेच बाल्या डान्स आता थोड्याच वेळात सुरू होईल इथे. भक्तासाठी यावे घरा गणराया, भक्तासाठी यावे घरा गणराया, भक्तासाठी यावे घरा गणराया, भक्तासाठी यावे गणराया, भक्तासाठी यावे नेक्स्ट मॉर्निंग. तर मित्रांनो, प्रथमतः सर्वांना शुभ सकाळ. आणि आजचा हा दिवस दुसरा म्हणजे आपण गणपतीच्या गावी आलोय आणि दुसरा दिवस आहे. आणि काल रात्री झोपायला खूपच लेट झाला, म्हणजे आमच्या इथे बाल्या डान्स वगैरे असतात त्यामुळे म्हणजे रात्री खूपच लेट झाला. आणि आज दुसरा दिवस. आज आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आज 1.5 दिवसाचा गणपती बाप्पाचं विसर्जन आहे. ते एवढंच माहिती आहे मला, अजून दुसरा आमचा काही प्लॅन पण नाही झाला आहे. तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय काय बघायला भेटत आहे. आणि तुम्ही सुद्धा व्हिडिओला जर चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज पहिला सबस्क्राईब करून घ्या. आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करून घ्या. तर मित्रांनो, आज आहे आपल्या गावच्या 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन. तर मी आता जातो आहे विसर्जनाला. आणि म्हणजे आपल्या गावामध्ये मोजकीच घरं, मोजून 5-6 घरं ती ज्यांच्या घरी 1.5 दिवसाचे गणपती बाप्पा असतात. तर मी सुद्धा जातो आता विसर्जनाला. आणि तुम्ही व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो, असा होता आजचा आपला व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की गणपती बाप्पाचं आगमन झालं. आणि मी दोन्ही दिवसाचा व्हिडिओ एकच केलाय, कारण व्हिडिओ खूपच छोटा होत होता. काल यायला लेट झाल्यामुळे व्हिडिओ खूपच छोटा होता, त्यामुळे 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन आपण याच व्हिडिओमध्ये बघितलंय. तर असा होता आजचा आपला व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण बघितलं गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन सुद्धा झालंय. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ हा इथेच थांबवतो. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.